उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे आज गोंदिया शहरात भावपूर्ण दर्शन घेण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया येथील कार्यालयात अस्थिकलश आणण्यात आल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी, पक्ष कार्यकर्त्यांनी आणि महायुतीचे आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। यानंतर गोंदिया शहरालगत असलेल्या कोरणी घाटावर विधिपूर्वक पूजा करून अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याची आणि स्मृतींची उजळणी करत त्यांना अश्रूंनी अखेरचा निरोप दिला। या श्रद्धांजली कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। सर काय सांगाल, अजितदादांच्या ठिकाणी अस्थिकलश विसर्जन करण्यात आलंय, नेमकं काय सांगाल? आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांना सोडून गेल्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली। ही हानी भरून काढण्यासारखी नाही आहे। गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आदरणीय राजेंद्र जैन साहेब, रिंभाऊ रहांगणाले, आमच्या तुरकरता यांच्या सगळ्याच्या नेतृत्वात आणि आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या आदेशान्वये या ठिकाणी आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अस्थि विसर्जनाच्या, आदरणीय अजितदादा पवारांच्या अस्थि कलश जे आगमन झालं होतं त्याच्या विसर्जनाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळीजण आली आणि त्यांना या ठिकाणी ते अस्थि विसर्जन करताना सगळे भाव विनीताना श्रद्धांजली देताना सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रचंड त्यांची हृदय भरून आले ना। मला वाटतं हे अपरिमित हानी भरून निघण्यासारखी नसली तरी पण या ठिकाणी आज सगळ्यांनी या त्यांच्या अस्थिचं विसर्जन देताना त्यांच्या कार्यकर्तृत्व, त्यांनी केलेली कामं आणि त्यांची कार्यकर्तृत्वाची शैली, सामान्य माणूस जसं महाराष्ट्रात हादरला, या सगळ्यांची कामं होण्याच्या दृष्टीनं त्यांनी जो मार्ग दिलाय त्या मार्गाने जाण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेण्यात आला आणि निश्चितच त्याच्या मार्गदर्शनावर सगळे कार्यकर्ते भविष्यामध्ये वाटचाल करतील, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो। राजभाई काय सांगाल, गोंदियामध्ये अजितदादांचा अस्थिकलश आणण्यात आला होता आणि कोणी घाटावर अस्थिकलशाचं विसर्जन झालंय। महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे मोठा शोककडा महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज त्यांचे पवित्र अस्थिकलश गोंदिया जिल्ह्यात आले आणि भावभीनी श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कारकिर्दी, त्यांनी केलेले काम यांची सर्व आठवण आमच्या मनात राहणार आहे आणि पवित्ररित्याने कोरणीच्या पवित्र घाटात आज हे अस्थि विसर्जन करण्यात आले आणि सर्व शोकाकुल वातावरणमध्ये सर्वांना माहीत आहे अजितदादा पवार यांच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यावर प्रेम होता। खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर त्यांनी प्रचंड महाराष्ट्राचे काम केले आणि महाराष्ट्राचा एक मोठा नेता आम्ही गमावला। त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज हे पवित्र कार्यक्रम इथे संपला आणि या पद्धतीनं आज आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।